नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कुमठे या गावामध्ये. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धार्मिक परंपरा जपणारे कुमठे हे गाव. कुमठे गावच्या उशाला ते गंगा नदी आहे. तसेच नदीपात्रामध्ये श्री विठ्ठल भगवंतांचे परमभक्त असलेल्या भक्त पुंडलिकाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामुळेच कुमठे गावाची छबी प्रति पंढरपूर सारखी होती अशी जुने लोक सांगत असताना दिसत आहेत. आज याची झालेली अवस्था आपण पाहू शकता. माऊली प्रतिष्ठान, चांगबल ग्रुप आणि वारकरी संप्रदाय मंडळ कुमठे यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राम जगदाळे यांनी आज ते गंगा नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलेले आहे. हे अभियान राबवून गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते आज महत्त्वाचे पाऊल उचलत आहेत. आपल्या गावची तिळगंगा नदी 2 दिवसापूर्वी एक आपण व्हिडिओद्वारे ह्या तिळगंगा नदीचं झालेली अवस्था आपण व्हिडिओद्वारे मांडली होती. तर व्हिडिओद्वारे मांडल्यानंतर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया खूप सकारात्मक आल्या. पण आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आपल्याला जी आपली जबाबदारी आहे, कुणाला दोष देण्यापेक्षा आपल्याला आज जे काय काम करता येईल त्या अनुषंगानं आज हे उचललेलं पहिलं पाऊल आहे. तुम्ही सगळ्यांच्या प्रतिसाद, भाऊ पुण्या मुंबईपासून लोकांचे फोन आले की हे काम चांगलं आहे आणि पहिल्यांदा आपलं नदीपात्र हे स्वच्छ झालं पाहिजे. आणि नदीपात्रातनं स्वच्छ जाऊन पुंडलिकाच्या मंदिराविषयी मांडलेला विषय पण खूप भावनात्मक आहे. जुन्या लोकांनी मोठ्या श्रद्धेनं ते मंदिर बांधलेलं होतं. ते बाहेर पहिल्यांदा त्याच्यावरती जे केसपान झालेलं आहे ते सगळं आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि मंदिराला आपल्याला मोकळा श्वास देणं गरजेचं आहे. मंदिर मोठ्या जुन्या लोकांनी, आपल्या फार जुन्या लोकांनी काहीतरी त्यावेळेस पण मेहनत घेतली असेल ना हे मंदिर उभं करायला, पण ते आपण जपायला कुठंतरी अयशस्वी ठरतोय. त्याच्यामुळं पहिल्यांदा ह्याच्यातला राडा रोड काढणं आणि राडा रोड काढल्यानंतर हे नदीपात्र स्वच्छ ठेवणं आणि नंतर जे काही प्रशासनाचे काही कामं आहेत ही सगळी प्रतिनिधी लोक करतायतच. माझी जबाबदारी एवढीच होती की पहिल्यांदा आपण माझं वैयक्तिक स्वच्छता करणं, माझं घर करणं, घर केल्यानंतर गाव बघणं, ह्या एक जबाबदारीतनं मी येतोय. त्या अनुषंगानं मी हा पाऊल उचललेलं आहे. पण मी तुम्हाला आज सांगतो, कुठलीही राजकीय अभिलाषा ह्याच्या पाठीमागं नाही. फक्त आपलं गाव स्वच्छ राहावं, आपलं नदीपात्र स्वच्छ राहावं आणि आपलं मंदिर जे भावनिक, मी भावनिक आहे, थोडासा श्रद्धाळू आहे, त्याला कुणी काय नाव दिलं तरी चालेल, पण पुंडलिकाचं मंदिर हे पहिल्यांदा त्याला ऊर्जित अवस्था यावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. बाहेरून बऱ्याच मदतीचा ओघ भाऊ मला फोन आला की काय मदत लागेल तर घ्यायची का नाही घ्यायची. पण हे आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी काही लोकांची मदत न घेता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं ही नदीपात्र आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. काकांचं मार्गदर्शन चांगलं आहे, भाऊंचं मार्गदर्शन चांगलं आहे, सरपंच आहेत, ही सगळी मंडळी अनुभव आहे, त्यांच्या अनुभवाचा उपयोग घेऊन आपल्याला हे नदीपात्र कसं स्वच्छ करता येईल ह्याच्यावरती आपण फोकस ठेवूया. वैयक्तिक ह्याच्यावरती जेवढं लोकांना एकत्रित करायचा प्रयत्न करतोय तो तुम्ही समजून घ्या आणि इथून पुढेही ही राजकीय लोकांशिवाय पण हे काम होणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन, दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केलं जावं हीच माझी वैयक्तिक इच्छा आहे. नमस्कार, मी कुमठे गावचा लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण. आज कुमठे नगरीमध्ये जे रामदादांनी तिळगंगा स्वच्छतेचं जे काम हाती घेतलेलं आहे ते काम अतिशय उत्कृष्ट आणि गावाला अभिमानाचं ठरणार आहे. तिळगंगा ही आपली स्वच्छ झाली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतात, ह्याच्याबद्दल आम्हालाही अभिमान आहे आणि असंच त्यांच्याकडून चांगले काम करतात आणि ह्यापुढेही करावं. ह्या कामासाठी जे काही सहकार्य लागेल ते ग्रामपंचायत कुमठे तसेच ग्रामस्थ सहकार्य करतील. आता सगळेजण आहेतच प्रतिनिधी, की विनंती करतो, ह्यो जो पाण्याचा साठा या ठिकाणी होतोय त्याला निचरा होण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना किंवा कोरेगावच्या जे काय प्रशासनाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण एक निवेदन देऊया सगळेजण मिळून. कारण हा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. हे पाणी खूप विषारी पाणी होतंय या साठप्यामुळं आणि आजूबाजूच्या रहिवासी लोकांना सगळ्यांना त्रास होतोय. त्यामुळे निचरा होण्यासाठी ह्याला आपल्याला दरवाजाचं नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल, वैयक्तिक योगदान, हा मुशेट माझं वैयक्तिक योगदान, जर ह्याला निचरा करण्यासाठी दरवाजासाठी जो काही खर्च लागेल माझ्या परीनं जे सहज शक्य असेल ते वैयक्तिक योगदान भाऊ माझी सगळी अक्षय द्यायची माझी तयारी आहे. फक्त ह्याचा निचरा एका जागेवरती राहून आहे हे खूप घातक आहे. मी बाकीच्या काही गोष्टी जास्त बोलणार नाही, पण ह्याचा निचरा ह्या पाण्याचा दोन्ही धरणातून वारंवार झाला पाहिजे. जर महिन्यातून एकदा हा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. पंचायत सदस्य शिवाजी भोमन. आज खरं म्हटलं तर रामदादांनी जी भूमिका गावासमोर मांडली विना राजकारण
विनापक्ष गट तट ह्या भूमिकेतनंच केलेलं आहे. ज्या कुणा लोकांच्या म्हणण्यात असेल की रामदादा खरंच किंवा राजकारण करत असेल असं ही सगळं चुकीचं आहे. रामदादाच्या फक्त म्हणण्यातनं एकच येतं की गावापुढे काहीतरी आदर्श आपण काम करावं म्हणून सतत रामदादा आग्रह असतो. रामदादाला एक कुमटे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य म्हणून सगळं सांगतो की जी काय लागेल ती मदत सगळ्या ग्रामस्थांनी विना हे केली पाहिजे. दुसरी गोष्ट, रामदादाला जी ग्रामपंचायतीची काय मदत लागेल ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून येणार त्यांना जी लागेल ती मदत ग्रामपंचायत तयार आहे. दुसरी गोष्ट की रामदादानं जे ही केलेलं आहे की विडा उचललाही स्वच्छतेचा, ह्याच्या पाठीमागं संपूर्ण गावकऱ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे. रामदादानं खरंच चांगलं काम केले. रामदादाला शुभेच्छा आहेत. तिळगंगा नदी स्वच्छतेला जी सुरुवात करतोय आणि स्वतः कुठली राजकीय अभिलाषा न ठेवता कुठलंही फक्त सामाजिक कार्य, आपलं गाव आणि आपला विकास हे ध्येय ठेवून जे तिळगंगा स्वच्छतेचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला संपूर्ण गाव किंवा हे गावचे जे तरुण वर्ग आहे, कारण आता सर्वात जरुरी आता हे तरुण वर्गाला आहे. कारण हे जे प्रदूषणयुक्त पाणी जे येते नदीला त्याची स्वच्छता करणं आणि जे गावातलं जे जुनं वारसा स्थळ आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर की जे अख्ख्या महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी नदीतच आहे, ते एक कुमट्यात एक आहे. त्या भक्त पुंडलिक मंदिराच्या स्वच्छता आणि त्याचं सुशोभीकरण जे राम जगदाळे यांनी काम घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आणि ग्रामस्थाच्या वतीनं आभार मानतो. कुमटे ग्रामस्थांना एकच माझं आव्हान आहे की सर्वांनी एकत्र येऊन तिळगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी दोन्ही पार्टींनी एकत्र येऊन सगळ्यांनी हे व्यवस्थित काम करावं एवढीच माझी इच्छा आहे. बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं हर 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 महादेव. आणि अशा प्रकारे माननीय श्री राम जगदाळे यांनी कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता पहिले पाऊल उचलले आहे आणि सर्व ग्रामस्थांना नदी संवर्धनासाठी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे देखील आवाहन केले आहे.